नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी. आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील भारतीय साहित्याचे प्रयोजन या घटकावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. मानवाकडून निर्माण झालेली कोणतीही वस्तू कोणत्या तरी हेतूतून, उद्देशातून किंवा प्रयोजनातून झालेली असते. अगदी व्यावहारिक पातळीवर निर्माण झालेल्या अन्नपदार्थ, वस्त्र अशा दैनंदिन जीवनातील गोष्टी घेतल्या तरी त्याची निर्मिती माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने झालेली आहे हे लक्षात येते. अन्न, वस्त्र, निवारा या ज्या माणसाच्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांच्या पूर्तीच्या उद्देशातून व्यवहारोपयोगी वस्तूंची निर्मिती झालेली असते. एकूणच कला व्यापाराचा विचार करत असताना 3 प्रकारची केंद्रे उद्भवतात. एक म्हणजे निर्माता किंवा कलावंत, हे पहिलं केंद्र. तर दुसरे केंद्र ही कलाकृती आणि तिसरा केंद्र आहे तो म्हणजे आस्वादक किंवा रसिक किंवा वाचक. या तिन्हींचा एकत्रित विचार करत असताना प्रयोजन, हेतू किंवा उद्देश यांचा प्रश्न उद्भवतोच. जे या प्रश्नाचे कलावंत कशासाठी कलाकृती निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतुस्तव कलाकृतीचा स्वीकार करतो किंवा आस्वाद घेतो, या प्रश्नाचे स्वरूप बनत असते. अशा प्रकारची सोडवणूक किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक म्हणजेच प्रयोजनाचा विचार होय. कलावंत कशासाठी कलाकृती निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतुस्तव कलाकृतीचा स्वीकार करतो, या प्रश्नांची सोडवणूक करणे म्हणजेच साहित्याचे प्रयोजन होय. जे व्यवहारातील वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनाचा विचार साधा व सरळ असतो. वस्त्राची निर्मिती व स्वीकार शरीर झाकण्यासाठी किंवा शरीराच्या सौंदर्याची खुलावट साधण्यासाठी झालेली आहे असे प्रयोजन चटकन सांगता येते. पण कला व्यवहार आणि साहित्य व्यवहाराच्या संदर्भात तिच्या प्रयोजनाबाबत असे चटकन सांगता येत नाही. लेखक, कवी साहित्यकृती का निर्माण करतो आणि तिचा स्वीकार रसिक वाचक का करतो, याचे उत्तर गुंतागुंतीचे बनत जाते. यामुळेच पौरात्य आणि पाश्चिमात्य समीक्षकांनी बरेच सांगून लेखक व वाचक या दोन्ही दृष्टीने साहित्य प्रयोजनाचा नेमका खुलासा झालेला दिसत नाही. अनेक विचारवंतांनी साहित्याचे प्रयोजने सुद्धा सांगितलेले आहेत. आपण या भारतीय साहित्याचे प्रयोजने पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय साहित्याचे प्रयोजन हा घटक अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं, इसवी सन पूर्व 200 वर्षापासून म्हणजेच भारतापासून ते आजपर्यंत काव्य प्रयोजनाचा विचार करण्यात येत आहे. मम्मट, भामह, वामन, रुद्रट, अभिनव गुप्त इत्यादी साहित्यशास्त्रज्ञापासून ते आधुनिक काळातील आचार्य जावडेकर, नासी फडके या आधुनिक विचारवंतापर्यंत अनेकांनी विपुल चर्चा केली आहे. आणि या सगळ्या साहित्यशास्त्रज्ञांपैकी मम्मटांनी जी काव्य प्रयोजने सांगितलेली आहेत ती अतिशय महत्त्वाची प्रयोजने म्हणून मानली जातात. मम्मट आपल्या कारिकेत सांगतो, काव्याची प्रयोजने सांगताना सांगितलेलं आहे की काव्य यशस्वे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर रक्षते सद्य परनिवृत्ते कांता समित उपदेश. मम्मटाने काव्याचं प्रयोजन सांगताना आपल्या कारिकेत सांगतोय की काव्य यशस्वे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर रक्षते सद्य परनिवृत्ते कांता समित उपदेश.
म्हणजेच मम्मटाने काव्याचे प्रयोजन सांगत असताना सांगितलेले की यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, अशुभ निवारण, आल्हाद आणि कांतासहित उपदेश असे 6 प्रयोजन मम्मटाने सांगितलेले आहेत. तर त्या 6 प्रयोजनाचा आपण अभ्यास, एकेका प्रयोजनाचा आपण अभ्यास करूया की मम्मटाने सांगितलेले जे 6 प्रयोजन आहेत त्यातील पहिलं प्रयोजन आहे तो म्हणजे यशप्राप्ती. मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनापैकी यशप्राप्ती हे एक प्रयोजन आहे. मम्मटाच्या मते कवीचा काव्य लिहिण्यामागचा हेतू आपल्याला यश मिळावे, आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, मोठेपण मिळावा असा असणे स्वाभाविक आहे. अर्थप्राप्तीची इच्छा बाळगण्यापेक्षा यशप्राप्तीची इच्छा बाळगणे अधिक चांगले आहे. आपल्या लिखाणामुळे 4 चौघात आपला नाव लौकिक होईल असे कवीला वाटणे स्वाभाविकच आहे. निदान तो नवोदित असताना यशप्राप्ती किंवा कीर्ती हे प्रयोजन त्याच्या डोळ्यापुढे असणे अपेक्षित आहे. पण सर्वच लेखक प्रसिद्धीसाठी, कीर्तीसाठी साहित्य निर्मिती करताना आढळत नाहीत. निव्वळ प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने जे लेखन केले जाते त्या लिखाणाला प्रतिष्ठा मिळेलच असे नाही. केवळ यशाची नशा मस्तकात भिनल्यामुळे हिणकस साहित्य निर्माण होण्याची दाट शक्यता असते. यशाच्या मागे लागणारा कलावंत चांगली साहित्य निर्मिती करू शकेल की नाही याबाबत शंका वाटते. ज्ञानेश्वर, तुकाराम सारखे संत कवी आपल्या काव्यलेखनापूर्वीच लौकिक यश, कीर्ती, मानसन्मान यांच्या पलीकडे गेले होते. त्यांनी आपले काव्य यशप्राप्तीसाठी लिहिले असे मानता येणार नाही. अलीकडच्या काळातील केशवसुतासारख्या कवींची थोरवी त्यांच्या मृत्यूनंतर कळाली. कवीच्या मनात जर चांगले साहित्य निर्माण करावा ही भूमिका प्रबळ असेल तर यशप्राप्ती आपोआपच मिळू शकेल. कवीच्या मनात यशप्राप्तीशिवाय अन्य कोणते तरी प्रयोजन असले पाहिजे. शिवाय हे प्रयोजन वाचकनिष्ठ तर मुळीच ठरू शकत नाही. म्हणून मम्मटाने दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे तो म्हणजे अर्थप्राप्ती. आता मम्मटाच्या मते अर्थप्राप्तीसाठी कवी काव्य लिहितो. पूर्वीच्या काळी राजदरबारात असणारे कवी जी काव्यरचना करीत होते त्यांच्या मुळाशी अर्थप्राप्ती हे प्रयोजन होते. परंतु अर्थप्राप्ती त्यांना होत असले तरीही काही चांगले कवी काही चांगल्या कविता निर्माण करीत होते. कालिदास, भान, शिवकालीन कवी रघुनाथ पंडित यांना राजाश्रयामुळे अर्थप्राप्ती झाली होती. शाहीर कवी तर पेशव्यांचे आश्रित होते. आजही शासनातर्फे साहित्यिकांचा सन्मान होऊन त्यांना एक मानधन मिळत असते. पण निव्वळ अर्थप्राप्ती किंवा द्रव्यप्राप्ती हे साहित्याचे प्रयोजन मानता येत नाही. इतिहास काळात ज्यांना राजाश्रय नव्हता असे कवीही चांगली काव्यरचना करीत होते. बहुभूती, वाघ यासारखे संस्कृत कवी किंवा ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या परंपरेतील संत कवी यांनी अर्थप्राप्तीसाठी लिखाण केले नाही. तर काही कवींनी राजाकडून आपल्या साहित्याची योग्य कदर केली जात नाही म्हणून आपले वाङ्मय अग्नीला अर्पणही केले आहे. उदाहरणार्थ गुणाढ्य कवी. म्हणजे कोणताही खरा कलावंत द्रव्याची अपेक्षा न करता साहित्य निर्मिती करत असतो. आधुनिक काळात अर्थप्राप्तीसाठी काव्य लिहिले जाते हे म्हणणे हास्यास्पद ठरेल. कित्येक कवी तर आपले कविता संग्रह स्वखर्चाने छापतात. काही मोजक्या साहित्यिकांचा अपवाद वगळल्यास साहित्य निर्मिती किंवा लेखन हा व्यवसाय ठरू शकत नाही. अर्थप्राप्ती हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जर लेखन होऊ लागले तर सामान्य प्रतीचेच वाङ्मय निर्मिती होईल. म्हणून निव्वळ हे प्रयोजन मानणे कठीण आहे. अर्थप्राप्ती हे प्रयोजन वाचकनिष्ठ तर असू शकत नाही. म्हणजे कोणते तरी अन्यच प्रयोजन मनात बाळगून कवी काव्य निर्मिती करत असला पाहिजे. म्हणून मम्मटाने सांगितलेलं तिसरं प्रयोजन आहे तो म्हणजे व्यवहार ज्ञान. आता काव्य हे व्यवहार विधे आहे या मम्मटाच्या म्हणण्याचा अर्थ मर्यादित आहे. काव्यामुळे वाचकाला जे व्यवहार ज्ञान होईल ते मम्मटाच्या मते राजदरबारातील व्यवहाराचे ज्ञान आहे. कवीच्या काव्यात राजदरबाराच्या व्यवहाराचे वर्णन केलेलं असतो असे मम्मटाचे म्हणणे आहे. आज मात्र व्यवहार ज्ञान याचा अर्थ व्यापक पातळीवर घेतला जातो. सर्वच साहित्यकृतीमधून विविध प्रकारचे दर्शन घडत असते. श्रेष्ठ कलाकृती मधून वास्तव जीवनाचे सम्यक दर्शन घडते. मानवी मनातील गुंतागुंतीचा जो भाग आहे तो साहित्यातून व्यक्त होत असल्यामुळे वाचकाला मानवी व्यवहाराच्या या गुंतागुंतीचे
आकलन झाल्यामुळे समाधान लाभते. त्यामुळे प्रत्यक्षात न घेतलेल्या अनुभवाचे आकलनही वाचकास होऊ शकतो. असे असले तरी या सर्व गोष्टी ललित वाङ्मयाचे प्रयोजन म्हणून मानता येणार नाही. व्यवहार ज्ञान हे प्रयोजन लेखकाच्या संदर्भात संभवतच नाही. प्रयोजन आणि परिणाम यात फरक आहे. प्रयोजनाचा सहेतुकता असते. काव्यामुळे वाचकाला जीवनातील सत्य, गुंतागुंत, गूढ समस्या यांचे दर्शन होत असले तरी किंवा व्यवहाराचे ज्ञान होत असले तरी हे काव्याचे प्रयोजन नाही, तर तो काव्याचा परिणाम आहे. केवळ जीवनाचा व्यवहार आपल्याला कळावा यासाठी वाचक काव्य वाचणार नाही. त्यामुळे काव्य प्रयोजन म्हणून व्यवहार ज्ञानाचा किंवा वाचकाच्या दृष्टीने विचार करता येणार नाही. म्हणजे कोणतं तरी वेगळंच कारण आहे म्हणून कवी लिहित असतो आणि वाचक वर्ग वाचत असतो. म्हणून मम्मटाने सांगितलेलं चौथं प्रयोजन आहे तो म्हणजे अशुभ निवारण. शिवेत्तर म्हणजेच अशुभ, त्याचा नाश करणारे ते शिवेत्तर रक्षते. काव्याची उपासना ही परमेश्वर शक्तीची उपासना आहे अशी समजूत ज्या काळात होती त्या काळात अशुभ निवारण हे प्रयोजन मानले गेले आहे. आपल्यावरचे संकट निवारण व्हावे यासाठी कवी काव्य लिहित असतो असे मम्मटाचे म्हटले आहे. त्याने काही उदाहरणेही दिली आहेत. मयूर कवीने सूर्यशतक नावाचे काव्य लिहिल्यामुळे त्याचा कुष्ठरोग बरा झाला असे मम्मट म्हणतो. जगन्नाथ पंडिताविषयी अशीच एक दंतकथा आहे. त्याने एका यवन स्त्रीशी संबंध ठेवल्यामुळे त्यांना ब्राह्मणाचा बहिष्कार सहन करावा लागला. आपल्यावरचे हे संकट नाहीसे व्हावे यासाठी त्याने गंगा लहरी हे काव्य लिहिले. काशी येथे गंगेच्या घाटावर सर्वात वरच्या पायरीवर बसून तो गंगा लहरी काव्याचा एक एक श्लोक रचित होता. या प्रत्येक श्लोकाच्या रचनेबरोबर गंगेचे पाणी एका एका पायरीने वर चढत होते. शेवटी या गंगेच्या पाण्याने जगन्नाथाला स्पर्श करून त्याला पावन करून घेतले अशी एक दंतकथा आहे. विल्लन नावाच्या कवीला त्याने अनैतिक अपराध केल्याने सुळावर देण्याची शिक्षा झाली होती, परंतु त्याच्या शृंगार प्रचूर नावाच्या काव्यामुळे त्याची सुटका झाली. असे अनेक उदाहरणे मम्मटाने दिलेली आहेत. परंतु या प्राचीन कवीच्या कथांचा उल्लेख आला आहे त्यावर आजच्या काळात कोणाचाच विश्वास बसणार नाही. योगायोगाने असे घडलेच तर ते एक नैमित्तिक आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे अशुभ निवारण ही नित्य प्रयोजन होऊ शकत नाही. मम्मटाच्या या प्रयोजनाच्या सध्याच्या बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ युगात साहित्य चर्चेत समावेश करताच येत नाही. म्हणजे हे प्रयोजन वाचणाऱ्या वाचकाकडे व लेखकाच्या दृष्टीने संभवतच नाही. म्हणून मम्मटाने पाचवं प्रयोजन सांगितलेलं आहे तो म्हणजे आल्हाद, ज्याला की सद्य परनिवृत्ते. सद्य परनिवृत्ते म्हणजे तात्काळ प्राप्त होणारा आनंद किंवा आल्हाद होय. मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनापैकी आल्हाद हे प्रयोजन सगळ्यात महत्त्वाचे प्रयोजन आहे. कवी आणि वाचक या दोघांच्याही दृष्टीने या प्रयोजनाचे महत्त्व आहे. काव्य लिहिल्यामुळे ते लिहिणाऱ्या कवीला आणि काव्य वाचल्यामुळे ते वाचणाऱ्या रसिकाला एक प्रकारचा उच्च आनंद मिळतो. ही बाब पौरात्य व पाश्चात्य, प्राचीन व अर्वाचीन अशा सर्व प्रकारच्या वाङ्मयाला लागू पडणारी आहे. कवीला आणि रसिकाला काव्य लिहिल्यानंतर अगर वाचताना होणारा जो आनंद आहे त्याचे स्वरूप वेगळ्या प्रकारचे असू शकते, पण दोघांनाही लागू पडणारे हे प्रयोजन आहे. काव्याच्या सर्व प्रयोजनात हे प्रयोजन श्रेष्ठ प्रयोजन आहे. म्हणून मम्मटाने या प्रयोजनाला मौलीभूतम असा शब्द वापरलेला आहे. तर विश्वनाथाने काव्याच्या आनंदाला ब्रह्मानंद सहोदर असे म्हटले आहे. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनांपैकी अनित्य व आनुषंगिक हे प्रयोजन आहे. त्यामुळे इतर प्रयोजनामध्ये आल्हाद हे प्रयोजन विशेष महत्त्वाचे ठरते. निर्मितीने होणारा आनंद आणि वाचनामुळे होणारा आनंद हा उच्च मेंदूचा असतो. त्याची तुलना ब्रह्मानंदाशीच होते. हे प्रयोजन जसे लेखकागत आहे तसेच ते वाचकागत सुद्धा आहे. आणि शेवटचं प्रयोजन आहे तो म्हणजे कांतासमित उपदेश. मम्मटाने सांगितलेले हे कांतासमित उपदेश हे प्रयोजन म्हणजे मम्मट काव्य हे उपदेश किंवा बोध करणारे असते असे म्हटले आहे. त्यातही पत्नी आपल्या पतीला जसा उपदेश करते तसा उपदेश काव्यात असतो असे मम्मटाने म्हटलेले आहे. त्यालाच तो कांतासमित उपदेश म्हटलेला आहे.
म्हणजे काव्यातील उपदेश हा पत्नीने केलेल्या उपदेशासारखा असतो. म्हणजे पत्नी आपल्या पतीला तिला हवी असणारी गोष्ट मधुर भाषणाने पटवून देते. अशा वेळी पती तिचे म्हणणे टाळूच शकत नाही. ती जे सांगते ते हळूवार व प्रेमळ शब्दात सांगते, त्यामुळे तो उपदेशच वाटत नाही. स्वतःच्या बोलाकडे खेचून किंवा आकर्षून घेण्याचे सामर्थ्य पत्नीजवळ असते, तसेच वाचकाला खेचून घेण्याची कुशलता लेखकाजवळ असावी लागते. त्यालाच मम्मटांनी कांतासमेत उपदेश म्हटलेले आहेत. परंतु सर्वच काव्यात उपदेश केलेला असतो असे नाही. केवळ उपदेश देणे अथवा बोध देणे हे वाङ्मयाचे प्रयोजन नसते, तर बोध किंवा उपदेश हा वाङ्मयाचा परिणाम असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मम्मटांनी हे जे 6 प्रयोजनं सांगितलेले आहेत, त्या 6 प्रयोजनापैकी एक आल्हाद हा जो प्रयोजन आहे तो लेखकाला सुद्धा लागू होणारा प्रयोजन आहे आणि वाचक वर्गाला सुद्धा लागू होणारा प्रयोजन आहे. म्हणून या 6 प्रयोजनापैकी आल्हाद हे प्रयोजन सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं प्रयोजन म्हणून आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपल्याला भारतीय साहित्यशास्त्रज्ञातील मम्मटांनी सांगितलेल्या काव्यप्रयोजनाचा आपल्याला अभ्यास करता येईल. नमस्कार.